दुसऱ्या बाजूला असेल वन ऑफ द टॉप टीम इन दिस टुर्नामेंटचा जर विचार केला तर झैन 11 पॉवर्स. त्यामुळे अहमद नाखवा विरुद्ध निखिल सारंग, दमदार कामगिरी करावी लागेल, बहारदार, तेव्हा तुम्हाला मिळणार विजय. पण यासाठी तयार कोण असेल? चला जाऊया मैदानाकडे. परत एकदा लक्ष वेधून घेतोय या टुर्नामेंटच्या या अप्रतिम अशा मॅचमध्ये. कारण या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही संघांमधील संघर्ष, दोन्ही संघांमधील लढत, महासंग्राम. असं म्हणतात ना की भाऊ भाऊ हे मैदानाच्या बाहेर आणि भाऊ भाऊ वाटून खाऊ राजकारणामध्ये आणि भाऊ भाऊ वाटून खाऊ पार्टीमध्ये. परंतु इथे मात्र भाऊ भाऊ किंवा मित्र मित्र आपण मैदानाच्या बाहेर, इथे मात्र एकमेकांचे शत्रू. कारण हे सर्व जे 22 खेळाडू असतील ते एकमेकांना चांगल्या मैत्रीत्वाच्या मित्रत्वाच्या नात्यात ओळखत सुद्धा असतील. सुरुवात सामन्याला प्रारंभ होतोय. नाणेफेक जिंकले झैन 11ने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अर्थातच नाचणे संघाला सलामीची जोडी मैदानात प्रथमेश सोनार आणि दुसऱ्या बाजूला निखिल सारंग. तर गोलंदाजीचा भार ॲज ऑलवेज अरफान नाखवा. ॲज ऑलवेज अरफान नाखवा इन टू द ट्रॅक. पावसगावची शॉन, अगदी पावसगावचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा, ही पावसगावची शान गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल आडवा पट्टा खेळला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानलंय प्रथमेशने. सुरुवात केली आहे, श्री गणेशा केलाय. नाव आहे प्रथमेश सोनार अर्थात गणपतीचं नाव प्रथमेश. त्यामुळे सुरुवात पण मिस करणार म्हणालाय प्रथमेश. प्रारंभ केलाय. आता निखिल येतोय ऑन स्ट्राईक. धावसंख्या 1 बिनबाद 1. सुरुवात यावेळेला मोठा फटका आहे, पण येईल का नाही. निखिल सारंग सांगतोय क्रिस का गाना सुनेगा. सुरुवात केली आहे षटकाराने. फुलटॉसला क्लास दाखवलाय. वाव 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 वाव. हा समुद्र किनारी उसळलाय लाटांचा फेस आणि बॉलने घेतलीये माडाच्या बनाची रेष. कारण ओलांडले ही सीमारेषेची रेष षटकारासाठी. निखिल सारंग इज ऑन फायर. तीन बॉल मध्ये बिनगडी बाद 13 3 बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय अरफानवरती चढवलाय प्रहार. आक्रमण केलंय. वार याला प्रतिहल्ला येणार का? पुन्हा एकदा यावेळेला येईल असं वाटतंय. कारण निखिलचा शॉट चुकलाय. यामध्ये थोडा पॉवर कमी पडली आहे.
आणि बॉल गेलाय सीमा रेषेवरती. तिथे मात्र कोणतीही चूक झाली नाहीये अहमद कडून. फलंदाज बाद होतोय. निखिलला परतावं लागतंय माघारी. पहिला धक्का मिळतोय. एक गडी बाद 13. अरफान एक तेरी तो एक मेरी. कमबॅक करायचं माहितीये अरफानला आणि पहिला झटका मिळतोय नाचणे संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोहित. मगाच्या सामन्याची कामगिरी. ओ रोहितचा फटका पण चुकलाय का व अप्रतिम झेल पाहायला मिळतोय मुनीफ कडून आपल्याला. अप्रतिम अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. इथे मात्र कॅच वन ऑफ द बेस्ट कॅच आपण पाहू कारण जंप घेऊन कॅच घेतलीये रोहित कडून सुद्धा. ही हाराखेरी ही घाई झाली आहे का अति घाई झाली आहे का. ही संकटात नेणारी अति घाई आहे कारण नाचणे कोणत्या उद्दिष्टाने खेळतायत. आक्रमण 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 करणाऱ्या उद्दिष्टाने खेळतायत कारण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. त्यामुळे अटॅक करावा. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यांचा दिसतोय परंतु कधी कधी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला महागडा पडू शकतो. 2 गडी बाद 13. 2 गडी बाद 13 धावसंख्या. जी बिनबाद 13 होती ती 2 गडी बाद 13. इथे हॅट्रिक पोझिशन वरती आहे. हॅट्रिक होईल का अरफान कडून. राईट आर्म राऊंड द विकेट शेवटचा बॉल असेल. पहिल्या 3 बॉल वरती 3-13 वाजवले ते निखिल सारंगने परंतु आता मात्र 12 वाजवण्याचं काम अरफान कडून होतंय. नवीन फलंदाज हॅट्रिक होणार असं वाटतंय. अरफान पोचेल का. ओ मिस झालाय. हॅट्रिक चुकली आहे. नवीन फलंदाजाला जीवदान मिळते. 2 धावा मात्र वसूल केल्यात का. एकच धाव मिळाली आहे. धाव संख्या झाली आहे 14. अक्षय याला मिळतंय जीवदान. पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होते 14. अहमद नाखवा रत्नागिरी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज आपल्या सर्वांना इंट्रोडक्शन करण्याची आवश्यकता सुद्धा नाही. समोर आहे स्वॅगचे स्वागत अक्षय कडून. हे अक्षय नाव आहे त्याचं. इथे मात्र अक्षय कामगिरी करताना षटकाराने स्वागत केलं जात आहे. अहमदच्या गोलंदाजीचं पण धावसंख्या 19 वरती पोहोचवली जाते. हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकर स्वीकारला. 20 2 गडी बाद 20 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा यावेळेला मात्र खाली राहिलाय बॉल. अलॉंग द ग्राउंड खेळला गेलाय. फंबलिंग झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून परंतु तो जम्बलिंग मात्र करू दिला नाहीये. स्वतःला सावरलंय आणि त्या सरफेसना जर विचार केला त्या सरफेसचा तर थोडासा वेट आउटफील्ड जास्त आहे तिथे आणि आपल्याला थोडीशी चिखली म्हणजे मडी वातावरण त्या ठिकाणी आहे. एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. 21 वरती पोहोचवली जाते. इन बिटवीन वाईडचा इशारा येतोय अंपायरचा. अहमद यांच्याकडून स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॉलवरती आपण सिंगल पाहिला. तिसरा बॉल वाईड आलाय त्यामुळे 2 बॉलचा गेम संपलाय. धावसंख्या झाली आहे
22 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा बॉल आणि एक धावेसाठी जाईल का? वनडीच्या डिक्लेरेशनच्या स्वरूपात एक धाव येते. एका धावेने धावसंख्या 23 आवरलंय. या ठिकाणी अहमदने स्वतःला आणि संघाला सुद्धा सावरलंय, कारण फलंदाजांना घातलाय आवर, थोडासा शिकंजा अहमद नाखवा यांच्या स्वरूपातून. समोर आहे फलंदाज प्रथमेश, सलामीचा फलंदाज प्रथमेश. त्याच्यावर असेल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली आहे. फलंदाज प्रथमेश सोनार, एक सोनार की 100 लोहार की ना, तो एक सोनार की दिखा रहा है सोनार. षटकाराने परत एकदा अहमद नाखवाचं समीकरण बिघडून टाकलंय गोलंदाजीचं. धावसंख्या 6 ने वाढते आहे. प्रथमेश सोनार परत एकदा हाफ ट्रॅकर होता. यावेळेला इन्व्हाइट केलं होतं अहमद नाखवाने, परंतु इथे डॉट डिलिव्हरी आहे का? वन डी आहे, वन डी आहे. ओके, बाईच्या स्वरूपामध्ये वन डी आहे. जे काम चांगलं केलं होतं अहमदने, बॅटर चुकला होता, जराशी भूल झाली होती, पण विकेट किपरने मात्र हेल्पिंग हँड प्रोव्हाइड केलाय. धावसंख्या 30 वरती. फुल टॉस, परत एकदा फुल टॉसला दाखवला क्रिकेटचा क्लास. हा बॉल आउट ऑफ द पार्क जातोय. हवाई हल्ला, हवाई सफर करत 1 2 3 4 5 6 6 6 6 6 6 6 षटकार. में सोनार काय फलंदाजी है. सांगतात ना कि उलझने बढ़ती गई, मैं झेलता रहा, वक्त ने मैदान में उतरा, मैं खेलता रहा. लोग कहते रहे तू पागल हो जाएगा, मैं सुनता रहा. लोगों की बातों को मन में दबाए अपने सपने बुनता रहा. लेकिन कैसे बताऊं इन लोगों को, जब वक्त बदलेगा तो मैं नहीं, मेरा विश्वास बदलेगा, और वक्त बदलेगा तो इतिहास बदलेगा. इतिहास बदलने का काम प्रथमेश सोनार ने केलंय. खतरनाक, एकदम आक्रमक, लाजवाब. टेक्निकली साऊंड प्रथमेशला आपण पाहिलंय पहिल्या षटकामध्ये, पण इथे आक्रमण केलंय, तेही कोणावर? अहमद नाखवावरती. या आतापर्यंत सामन्यामध्ये झालेल्या कोणत्याही फलंदाजाला इतक्या मोठ्या त्वेषाने खेळताना पाहिलं नाहीये. अहमदच्या विरोधात सन्मान देताना पाहिलंय, परंतु इथे मात्र नो सन्मान, नो सन्मान. ॲटिट्यूड आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलाय. ही ऑस्ट्रेलियन टेक्निक वापरली आहे. रिकी पॉन्टिंगला जेव्हा विचारलं गेलं वर्ल्ड कप जिंकला त्यांनी लगातार 2, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं अटॅक, हेच आमचं रिकी पॉन्टिंगने सांगितलं होतं. हारो या जितो, अटॅक अटॅक अटॅक. पॅट कमिन्सने पण तेच सांगितलं होतं 2023च्या वर्ल्ड कप नंतर. आमचं एकच उद्दिष्ट होतं अटॅक अटॅक अटॅक. म्हणूनच 200 धावा आल्या होत्या ग्लेन मॅक्सवेल कडून. पावसचा वंडर बॉय मुनीफ येतोय गोलंदाजीसाठी. समोर आहे फलंदाज. एक धाव तर पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या अक्षयने एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 37, 50 पर्यंत जाईल का? आणि मग मात्र या मॅचला मजा येईल. तो मोठा मोठा आक्रमण, मोठा मार्ग स्वीकारावा लागेल अहमद नाखवाला, अरफानला आणि मुनीफला फलंदाजी करताना. पण त्यासाठी प्रथमेश सोनारची फलंदाजी आवश्यक आहे. पुन्हा एकदा यावेळेला स्लोअर डिलिव्हरी. बॅटच्या पट्ट्यात आलाय का बॉल, परंतु स्लोअर चेंज ऑफ पेस, अगदी रोल फिंगर आउट केले स्वतःचे. एकच धाव मिळते. इथे आवर घालणार वंडर बॉय का म्हणतात मला पावसचा, ते मुनीफ दाखवून देतोय. एक कॅच अप्रतिम आपण पाहिली जी या लॉंग ऑन रिजन मध्ये आली. अप्रतिम कॅच त्यांच्या वतीने पाहण्यात आली. यावेळेला डाऊन द ट्रॅक गोल फलंदाजी करण्याचा प्रयत्न. अलॉंग द सरफेस बॉल गेलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. एका धावेसाठी 3 बॉलवरती 3 धावा आल्यात. धावसंख्या झाली आहे 39. शेवटचे 3 बॉल या मॅचचा रुख बदलणार. या मॅचला दिशा कुठल्या पद्धतीने जाणार. शेवटचे 3 बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढावा लागला. अप्रतिम अप्रतिम वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न, जस्ट लाईक जसप्रीत बुमराह. अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला बुमबुमला पाहतो आपण गोलंदाजी करताना. हे एवढं सोपं नसतं. यासाठी लागते नेट प्रॅक्टिस, यासाठी लागते बिलीफ, आत्मविश्वास किती महत्वाचा आहे. धावसंख्या 40, 2 बॉल, 1 षटकार 1 चौकार, 2 षटकार 52 वरती. ओहो, थोडासा रिदम मिस होतोय. 2 षटकार 52 वर नेऊन पोचवेल
एक षटकार एक चौकार 50 वरती, 2 डॉट डिलिव्हरी 40-45च्या मध्येच ठेवेल तर तीही आक्रमक सुरुवातीनंतर थोडा अवर घालताना मुनीफ दिसतोय. फुलटॉस, यावेळेला फुलटॉसला दिशा दाखवली आहे. बेहतरीन, बहारदार, लाजवाब, अफलातून, ट्रिमंडस, ब्रिलियंट, लाजवाब, खतरनाक षटकार येतोय. प्रथमेश सोनार की आगीतून फोफाट्यात निखिल सारंगला बाद केला तर प्रथमेश सोनार आहे. कारण सोनं हे कधी तयार होतं त्यासाठी त्याला आगीत मधून जावं लागतं, तळपावं लागतं आणि तडपल्यानंतरच सोनं म्हणून तयार होतं. हा प्रथमेश सोनार त्या पद्धतीने स्वतः सोनं असल्याचं सिद्ध करतोय. 46 लास्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेला खोदून काढलाय, बॉलला पाठवलाय मिडविकेट रिजन मध्ये. अलॉंग द काउज कॉर्नर कडून फिल्डर येतोय. 2 धावा वसूल केल्या जात आहेत. 48 ही धावसंख्या बनते. 49 धावांचं टार्गेट ठेवलंय नाचणे संघाने. 11 पावस या संघासमोर आक्रमण केलं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवला, सुंदर फलंदाजी ती पाहायला मिळाली आपल्याला. प्रथमेश सोनार यांची 3 षटकार अप्रतिम पाहायला मिळाले. प्रथमेश सोनारचे सुरुवात केली होती निखिल सारंगने 2 षटकारांनी, त्यानंतर मात्र आवर घातला होता, परंतु दुसऱ्या षटकात परत एकदा आला प्रथमेश सोनार आणि हल्ला चढवला अहमद नाखवावरती. तिसऱ्या षटकात पहिल्या 4 बॉलवरती पुन्हा आवर घातला, सिंगल देऊन 4च धावा दिल्या त्या मुनीफने. पण 5व्या बॉलवरती परत हल्ला चढवला प्रथमेश सोनारने. धावसंख्या 48, 49 धावांची आवश्यकता. 18 बॉल 49 धावा येतील का, पॉसिबल आहे का? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कोणत्या संघाचा असणार आहे इथे? डगआउटमध्ये काय आता सिच्युएशन असेल, काय गेम प्लॅन असेल निखिल सारंग आणि टीमचा? कोणत्या पद्धतीने गोलंदाजी हाताळणार सागर आणि कोणत्या पद्धतीने फलंदाजीने उत्तर देणार अरफान, मुनीफ आणि बरोबर आहे अहमद नाखवा. पण त्यासाठी थोडा वेळ थांबूया, ऐकूया डीजे. बनणार राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी, कारण प्रशांत दादा गुरव यांच्या वतीने आयोजित पुरस्कृत, अर्थात गावकडीचं एक मोठं नाव प्रशांत दादा गुरव, गुरववाडीला बिलॉंग करणारे प्रशांत दादा गुरव, ज्यांनी सन्मानपूर्वक या ट्रॉफीसाठी पुरस्कर्ते म्हणून लाभले. जाऊया मैदानाकडे. निखिल सारंग गोलंदाजी करण्यास मुनीफ, निखिल सारंग यांचा पहिला बॉल. सुरुवात केली आहे मुनीफने, पण त्या ठिकाणी झेल सुटतोय. मुनीफला जीवदान मिळतंय. हो 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 हो, कहाणीमध्ये ट्विस्ट येणार आहे आणि 4 डोळ्यांनी झेल सुटतोय या ठिकाणी. निखिल सारंग हाफ ट्रॅकर, 1 धाव, फक्त 1 धाव. खातं खोललं जातंय, 1 धावेवर समाधान. पण मुनीफला रिलीफ मिळाली आहे या ठिकाणी. 1 धाव. अहमद नाखवा स्ट्राईकला असेल. धावा बनवायच्या. 17 बॉल 48 धावा. मोठं टार्गेट चेस करावं लागणार आहे. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को जलना पड़ता है.
बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को जलना पड़ता है, शोहरत के शिखर पर चलने के लिए घुटनों के बल भी चलना पड़ता है. आता तेच काम करावं लागेल अहमद नाखवाला. आपण टॉप आहोत, आपण ऑन द टॉप आहोत, पण त्या ऑन द टॉपला आपण आत्ता मात्र सॅक्रिफाईस करणे गरजेचं नाही आहे. इथे दाखवावी लागेल आपली काबिलियत, इथे ॲबिलिटी कॅपॅबिलिटीची परीक्षा असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेला फटका चुकलाय परंतु फिल्डर नाही आहे तिथे. हो, हे मात्र होमवर्क दिसतंय. मगाशी मी गोलंदाजी करताना बोललो होतो, मगाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाने होमवर्क केलाय का. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे मात्र दाखवतोय तो निखिल सारंग. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवतोय, पेस अजिबात देत नाहीये. 1 धाव, 2च धावा. आक्रमण केलं जाईल का. आप ट्रॅकर. यावेळेला डेड बॉल. पंचांचा इशारा येतोय. थोडा फिंगर रोल्ड करण्याचा प्रयत्न, बाउन्स करण्याचा प्रयत्न बॉलला. एक बाउन्सर, 1 बाउन्सर. सर्वांना माहिती आहे 1 ओव्हरमध्ये 1 बाउन्सर अलाउड आहे, परंतु हा मात्र डेड बॉल आहे. त्यामुळे नेक्स्ट डिलिव्हरी पाहणे. परत एकदा जर डेड बॉल आला तर नो बॉल असेल तो. तिसरा बॉल मुनीफसाठी. यावेळेला अक्रॉस द लाईन शफल आउट करून शॉर्ट ऑन पुलचा शॉट खेळलाय. 1 धाव मिळते. प्रोटेक्शन त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक तैनात. पिंजरा बनवला गेलाय. सापळा चांगला रचलाय त्या ठिकाणी. जो येलो पट्टा दिसतोय त्याच्या डाव्या बाजूला आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन पोझिशनला 2 क्षेत्ररक्षक दिसत आहेत. बिटवीन द मिड विकेट, बाउंड्री लाईन, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. अहमद नाखवासाठी हा सापळा असेल, परंतु बॉल चांगले टाकावे लागतील निखिलला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा पाहिला आणि लेफ्ट आउट केलाय. पंचांकडे दाद मागितली आणि त्याला सड हस्ते स्वीकारलंय. पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. एका धाबेने धावसंख्या वाढणार आहे 4 वरती. 3 बॉलचा गेम संपलाय. 4 धावा. एक मोठा फटका येण्याची चिन्ह आहेत. अहमद नाखवा. फुलर लेन, पण इथे परत एकदा गलती होते. ना मुन्ना ना चुकीला माफी नाहीये. बॉल ट्रॅव्हल करतोय, फरार होतोय चौकाराला. धावा मिळत आहे 4. धावसंख्या 8 वरती पोहोचवली जाते. 4 बॉलचा गेम संपलाय. 8 धावा, अजूनही 41 ची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 41 धावा. सामना अजूनही नाचणीकडे आहे, परंतु क्षमता आहे अहमद नाखवाकडे. ट्रॅक चांगला आहे, ऑन स्लॉट, परंतु इथे आता मात्र चूक करत नाहीये. अगदी गोदीमध्ये जाऊन विसावलाय बॉल आणि अहमद नाखवाकडून झाली आहे चूक. या वेळेला फटका पडलाय पावस संघाला. निखिल सारंग दाखवून देतोय वाय आय एम अ चॅम्पियन प्लेयर. आणि या 22 यार्डाचा बादशाह म्हणून माझी जी ओळख आहे ती दाखवून देतोय निखिल सारंग. पाठवतोय बॅक टू द डग आउट अहमद नाखवाला. पहिला झटका 8 या धावसंख्येवरती. जातोय अर्थातच अरफान. इक्वेशन बदललंय. 13 बॉल 41 धावा. पावस कडून सामना दूर जाताना ज्या पद्धतीने सुरुवात केली या स्पर्धेची पावसने, वाटलं होतं या घोडदौडीला, या घोड्याला कोण रोखणार. या धावत्या घोड्याला रोखण्याचं काम निखिल सारंग या चॅम्पियन प्लेयरने केलंय. यावेळेला थोडासा ओव्हर पिच बॉल आणि 1च धाव. बॉल 1 धावेसाठी जाईल. एका धावेने धावसंख्या 9. अजूनही 40 ची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 40 धावा. मॅच नाचणीच्या बाजूने वळताना दिसते. मॅच नाचणीच्या बाजूने. 12 बॉल आणि 40 धावा. इथून मात्र चमत्कारिक कामगिरी करावी लागेल ती झैन 11 पावस संघाला. म्हणतात ना कि शमा परवाने को जलना सिखाती है और शाम सूरज को ढलना सिखाती है. मुसाफिरों को ठोकरों से होती है तकलीफ, पर ठोकरे ही मुसाफिरों को चलना सिखाती है. एक ठेच लागली है, एक ठोकर लगी है अभी अहमद नाखवाच्या रूपामध्ये, परंतु इथून मात्र चालायचं आहे आपल्याला. 12 बॉल आणि 40 धावा. पॉसिबल आहे. आय एम पॉसिबल सेज इम्पॉसिबल.
पण आय एम पॉसिबल साठी कामगिरी करावी लागेल दमदार, कारण समोर आहे सागर. यावेळेला वाईडचा इशारा येतोय पंचांचा. लेग स्टिकच्या बाहेरून बॉल जातोय. सुरुवात वाईडने केली जाते. डबल फिगर मध्ये धावसंख्या 10 वरती पोहोचवली जाते. 10 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आणि तो मोठा चॅम्पियन प्लेयर आपल्याला मैदानाच्या बाहेर गेलेला दिसतोय. एक वंडर बॉय, एक चॉकलेट बॉय मैदानामध्ये दिसत आहेत. पण यावेळेला मात्र फटका चांगला खेळलाय आणि आउट ऑफ द पार्क पाठवलाय. म्हणतात ना की एक तेरी आहे तो एक मेरी आहे. चॉकलेट बॉय आणि वंडर बॉय असताना भीती कशाची. षटकार. ते 16 वरती मॅच आली आहे का. 34 ची गरज अजूनही असेल. लेट मी कंप्लीट 32 ची गरज अजून, लेट मी करेक्ट 32 ची गरज अजूनही असेल. आता 33 ची गरज अजूनही असेल. धावसंख्या 16. 10 बॉल 33 धावा षटकारांची अपेक्षा केली जाईल या फलंदाजाकडून. यावेळेला मात्र मागे ठेवलाय, मागे पिच केलाय, त्यामुळे खेचावं लागला या शॉटला. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. मिड विकेट रिजन मध्ये, डीप मिड विकेट रिजन मध्ये जो इन ऍक्शन असतो नेहमी, हा जो परिसर आपण पाहतोय, हा जो अँगल कॉरिडोर आपण पाहतोय, हा कॉरिडोर या टुर्नामेंट मध्ये अगदी पहिल्या मॅच पासून आतापर्यंत इन ऍक्शन राहिलाय. कारण फलंदाजाचं लक्ष त्याच ठिकाणी आहे. एका धावेने धावसंख्या वाढणार 17. परत एकदा पाहतोय आपण, परत एकदा पाहतोय मुनीफच्या बॅट मधून येतोय षटकार. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं. सच्चे दिल से चाहत कुछ पाने की है तो तारे सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. तो जीतने की अगर सच्चाई है तो तारे सितारे अपनी जगह छोड़ेंगे. त्यातलाच हा एक येतोय षटकार. खतरनाक सुरुवात केली आहे मुनीफने. लाजवाब शॉट पाहायला मिळाला या षटकाराने. धावसंख्या झाली आहे 23. अजूनही धावा पाहिजे 26. मॅच कडे येतोय आपण. 26. मॅच संपलेली नाहीये. जब तक हम जिंदा है, हम गया नहीं, जिंदा है बता रहा है मुनीफ आणि अरफान. 26 ची आवश्यकता. पुढचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर पाहिला आणि सोडून दिला. वाईड बॉल. विकेट किपरच्या माध्यमातून मात्र चांगलं वर्क, गुड वर्क. एक धाव तिथे त्याने रोखली आहे. कारण जरा जरी एरर ऑफ मार्जिन इतका कमी आहे, जरा जरी बॉल सुटला ना तरी 1D साठी जाऊ शकतो. धावसंख्या 27 वरती, धावसंख्या 24 वरती पोहोचवली जाते. अजूनही 25 ची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही इव्हन पोझिशन मध्ये आहे. ओ यावेळेला स्लॉट मध्ये होता बॉल, मारायचा होता, खेचायचा होता, परंतु शॉट सिलेक्शन प्रॉपरली ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने झालं नाही. एक रेअर डॉट डिलिव्हरी येतोय. 7 बॉल 25 धावा. हा या मॅच मधील टर्निंग पॉइंट ठरणारा बॉल असेल. या मॅचला कोणत्या दिशेने जाताना आपण पाहू ते या मॅचला, या बॉलला कळेल. सागर टू मुनीफ. लेग स्टिकच्या बाहेर वाइड बॉल. पंचांचा इशारा येतोय, बस अड़े रहना. बहुत आसान होता है जिंदगी में विश्वास खोना, उससे मुश्किल होता है विश्वास पाना, उससे भी मुश्किल होता है विश्वास बनाए रखना. अपना विश्वास रखने के लिए बस अड़े रहना. ट्रॅक मध्ये बॉल, मोठा फटका, बाहेर जातोय का नाही. फिल्डर त्या ठिकाणी, दोन्ही फिल्डर पाहत राहिलेत, फलंदाज सुद्धा पाहत राहिलेत. 2 धावा वसूल केल्या जात आहेत. त्यामुळे एक बॉलवरती 3 धावा आल्यात. धावा पाहिजेत आता मात्र 22च्या, मगाचा एक वाईड आणि आता 2, अशा एका बॉलवर 3 धावा आल्यात. त्यामुळे आता मात्र 22 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 6 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 22 रनों की 6 गेंदे और 22 रनों की जरूरत. मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाहिजे ती फलंदाजी अरफान कडून. 6 बॉल 22 धावा. काय होणार, काय होणार.
हा खतरनाक जबरदस्त लढायचं ठरवलंय तर मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल पण झुकायचं नाही. जीवनाच्या या रणांगणावर जिंकायचंय मला. बऱ्याच लोकांचे इतिहास आजपर्यंत ऐकलेत परंतु इतिहास ऐकण्यात रस नाही मला, कारण स्वतःचा नवीन इतिहास घडवायचा आहे. हा इतिहास घडवण्याचं काम कोण करणार? अरफान करणार, मुनीफ करणार की गोलंदाज नवीन जो आलाय तिसऱ्या षटकामध्ये प्रथमेश? कारण त्याने पहिल्या इनिंगमध्ये इतिहास घडवलाय. जे त्याने काम पहिलं केलंय अंजाम तक पहुंचाएगा क्या? आगाज जो केलंय, सुरुवात केली होती ती प्रथमेश सोनारने. फिनिशिंग टच इनिंगला दिला तो प्रथमेश सोनारने. या मॅचला फिनिशिंग टच देणार का? यावेळेला बॉल मात्र फटका चुकलाय. एक धाव का आली नाहीये? अरफान आणि मुनीफ यांच्यामध्ये कॉम्बिनेशन क्रॉस होतंय. हो हो हो, 5 बॉल 22. हे काय झालं त्या ठिकाणी? मात्र अरफानच्या मनामध्ये काय चाललंय? 5 बॉल 22, स्वतःवरती कॉन्फिडन्स या ठिकाणी दिसतोय. पण गोलंदाजी काय मजबूत आहे बघा, गोलंदाजी मजबूत. ती प्रथमेश सोनार स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल ना तर जगाने खच्चीकरण करण्यासाठी किती प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्ही जिंकू शकता. काहीही फरक पडत नाही मला, कारण दाखवून देतोय अरफान का मी पहिली रन नाही घेतली. हवेमध्ये बॉल पाठवून चंद्राला दाखवतोय सलाम, कारण बॉल गेलाय षटकारासाठी. जे 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता असेल. 4 बॉल आणि 16 धावा. काय होणार? लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ओहो, यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, तो कोशिश करनी ही पडेगी. अशक्य असं काहीच नसतं ना मित्रांनो. इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. 4 बॉल 16 धावा. बेट लावेल का कोण? कारण मॅच बेट लावण्यासारखी आहे. समोर आहे प्रथमेश गोलंदाजीच्या मार्कवरती. 4 बॉल 16, लेगस्टिकच्या बाहेर बॉल, वाईड बॉल पाहिलाय. हे दबाव आहे, हा दबाव आहे आणि हा गोलंदाजावरती फलंदाजाचा पडलेला प्रभाव आहे. इथे दाखवून देतोय दबावामध्ये मी झुकणार नाहीये आणि संघर्ष करण्याचा मी स्वभाव दाखवणार आहे. अरफान पहिल्या बॉलवरती डगआउट मधून त्याच्यावरती मुक्ताफळं जरूर उधळली गेली होती परंतु त्याचा आत्मविश्वास इतका मजबूत आहे. 4 बॉल 15. नेक्स्ट. यावेळेला पंचांचा इशारा, डेड बॉल येतोय. डेड बॉल. 4 बॉल 15. अजून एक जर डेड बॉल आला चुकून प्रथमेश कडून तर नो बॉल असेल तो, आणि तिचीच गरज दिसते झेन 11 पावस संघाला. 4 बॉल 15 धावा. आक्रमण करणार का? सुरेख सुरेख कामगिरी. या वेळेला बार बार हराए ऐसा कोई कर नहीं सकता. खोदून काढण्याचा प्रयत्न. ओ, वाईडचा इशारा येतोय, वाईडचा इशारा येतोय. लगभग लेगस्टिकच्या बाहेर जातोय का बॉल, म्हणूनच वाईड येतोय या ठिकाणी. वाईडने परत एकदा इक्वेशन बदललंय. 4-14. 4 बॉल 14. थांब लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी. गेंद बाउंड्री के बाहर होगा. होगा क्या? नहीं. या वेळेला मात्र हो, प्रथमेश सोनारने सांगितलंय एक सोनारची भरपूर असते. 100 लोहार की एक सोनार की. खतरनाक. या बाजूने मात्र फलंदाजी अरफानची तितकीच चांगली टॅलेंटेड गोलंदाजी त्या बाजूने दिसते आपल्याला. विरुद्ध बाजूने ती प्रथमेश सोनारची. 3 बॉल 14 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा अँटी क्लायमॅक्स कडे जाताना बघतोय आपण मॅचला. 3 बॉल 14. पुन्हा एकदा या फटक्यामध्ये ताकद नाहीये. कॅश पर्यंत पोहोचेल का? कॅश पर्यंत पोहोचला नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाईल का? दुसरा धावी पूर्ण केली आहे. शायद तिसऱ्या धावेसाठी जाईल का? परंतु इथे काय घडलंय? ओहो, व्हॉट इज हॅपनिंग देअर? तिसरी धाव या वेळेला ऑन होती परंतु इतका स्पीडने धावत आलाय की कंट्रोल ठेवता आला नाहीये त्याला स्वतःच्या ट्रॅकला. 2 धावांनी धावसंख्या 2 बॉल 3 बॉल 12. 2 बॉल 12 वरती आली आहे. मॅच आली आहे 2 बॉल 12. 2 बॉल 12. एक षटकार. काल आपण मॅच पाहिली होती अशा पद्धतीने. विक्रम नार्वेकरने ते काम केलं होतं. एका षटकात 18 धावा पाहिजे होत्या. त्या धावा ऑलमोस्ट पूर्ण केल्या होत्या परंतु सुपर ओव्हर पाहिली. इथे मात्र सुपर ओव्हरची थोडी शक्यता कमी वाटते कारण 12 धावा पाहिजे आहेत. 11 धावा सुपर ओव्हरसाठी. नेक्स्ट बॉल.
लेगस्टिकच्या बाहेर यावेळेला मात्र होऊ शकते सुपर ओव्हर. हो 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 हो, जे जे पाहिजे ना ते मी मनामध्ये मागतो देवाकडे आणि ते देतंय. लेगस्टिकच्या बाहेर 2 बॉल 11 धावा, 1 षटकार 1 चौकार, सुपर ओव्हर. प्रथमेशवरती असणार दबाव. या दबावामध्ये कोण निखरणार कोण बिखरणार. 2 बॉल 12 11. पुन्हा एकदा यावेळेला काय झालंय. ओ, मॅच या ठिकाणी फिनिश करताना दिसतोय. यावेळेला गुडलिन स्पॉट थोडासा हिट द डेक बॉलिंग. प्रथमेश सोनार आपल्या संघाला विजयी करण्यासाठी सज्ज होतोय. अरफान यांची ही खेळी मात्र इन वेन जाताना दिसते. 1 बॉल 11ची आवश्यकता. षटकार जरी आला असेल तरी सुद्धा सामना मात्र जिंकला जातोय फ्रॉम बाय द टीम नाचणे. आराध्य 11 नाचणे. आराध्य 11 नाचणे. जय भाई.